मित्रांनो नमस्कार. आपल्या या स्टडी चॅनलवर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञान अंतर्गत चालू घडामोडीमधील सर्वात महत्त्वाचा जो टॉपिक आहे तो म्हणजे पुरस्कारांचा. पुरस्कारांवर सर्वच स्पर्धा परीक्षांमध्ये 100% प्रश्न विचारले जातात. त्यापैकी अतिशय महत्त्वाचे पुरस्कार जे आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते पुरस्कार पाहणार आहोत. हा त्या अर्थाने भाग 1 असणार आहे आपल्या या सेशनचा, कारण जसे जसे पुरस्कार 2024 मध्ये येत जातील तसे तसे आपण त्यामध्ये त्या दृष्टीने व्हिडिओ तयार करूयात. तर आजचा पहिला पुरस्कार आहे नोबेल पुरस्कार 2023. नोबेल पुरस्कार हे त्या वर्षाच्या शेवटी दिले जातात, त्यामुळे नोबेल पुरस्कार 2023 चे मानकरी पाहूया आपण. तर पहिला पुरस्कार आहे सर्वात महत्त्वाचा, म्हणजे प्रत्येक परीक्षेत यावर प्रश्न विचारला जातो, तो आहे शांततेचा नोबेल पुरस्कार. याच्या मानकरी महिला आहेत, त्यांचं नाव आहे नर्गिस मोहम्मदी. तर शांततेचा नोबेल पुरस्कार नर्गिस मोहम्मदी यांना मिळाला. त्या इराण या देशाच्या आहेत. या ठिकाणी त्याबद्दलची माहिती दिलेली आहे. इराणमधील महिलांच्या हक्कासाठी त्यांनी कार्य केलेलं आहे किंवा त्या कार्यरत असतात. इराण सरकार विरोधात प्रचार केल्याच्या आरोपाखाली त्यांना 31 वर्षाचा तुरुंगवास आणि 154 चाबकाचे फटके अशी शिक्षा सुनावण्यात आली. त्या सध्या देखील इराणमध्ये तुरुंगवासातच आहेत. डिफेंडर ऑफ ह्युमन राईट्स सेंटरच्या त्या उपाध्यक्ष आहेत. ही माहिती तुम्ही लक्षात ठेवा. परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला हे माहित पाहिजे की शांततेचा नोबेल पुरस्कार इराणच्या नर्गिस मोहम्मदी यांना प्रदान करण्यात आलेला आहे. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा पुरस्कार आहे साहित्याचा नोबेल पुरस्कार. त्याचे मानकरी नॉर्वेचे लेखक जे आहेत जॉन फॉस त्यांना मिळालेला आहे. त्यांनी नाट्य लेखनाची नाविन्यपूर्ण शैली विकसित केली आणि या शैलीतून म्हणजेच त्यांनी आपल्या साहित्यातून उपेक्षितांना आवाज मिळवून दिला, त्यामुळे त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. म्हणजेच उपेक्षितांच्या ज्या काही वेदना आहेत त्यांना वाचा देण्याचं काम, वाचा फोडण्याचं काम जॉन फॉस यांनी केलेलं आहे, हे लक्षात ठेवा. तर शांततेचा नोबेल पुरस्कार नर्गिस मोहम्मदी यांना, साहित्याचा नोबेल पुरस्कार जॉन फॉस यांना दिलेला आहे. वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार कॅटलिन कॅरिको हंगेरीच्या आणि ड्रीव वेइझमन अमेरिका यांना प्रदान करण्यात आला. यांनी काय केलं तर mRNA वॅक्सिनच्या निर्मितीत म्हणजे कोविडच्या काळामध्ये जी mRNA लस तयार केली गेली, ती लस तयार करण्यात यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं, त्यामुळे त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे, वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार. तर 3 नोबेल आपण पाहिले. नर्गिस मोहम्मदी शांततेचा नोबेल पुरस्कार इराणचे आहेत, नॉर्वेचे जॉन फॉस यांना साहित्याचा नोबेल पुरस्कार, तर वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार दोघांना प्रदान करण्यात आला, कॅटलिन कॅरिको आणि ड्रीव वेइझमन यांना. तर हे लक्षात ठेवा. वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार mRNA लसीच्या संशोधनासंबंधी देण्यात आलेला आहे, हे देखील लक्षात राहू द्या. परीक्षेच्या दृष्टीने ते महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढचा नोबेल पुरस्कार आहे रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार. तिघेजण याची मानकरी आहेत. माओंगी बावेंडी अमेरिका, लुईस ब्रूस अमेरिका आणि अलेक्सी एकिमोव रशिया यांना मिळालेला आहे. दोघेजण अमेरिकेचे, एक रशियाचा आहे. यांना क्वांटम डॉट्सचा शोध व संश्लेषण केल्याबद्दल हा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार देण्यात आलेला आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार देखील तिघांना देण्यात आलेला आहे. पिएरे अगोस्टिनी अमेरिका, फेरेक क्राउज जर्मनी आणि ॲनी एल हुलियर स्वीडन यांना देण्यात आलेला आहे. अमेरिका, जर्मनी आणि स्वीडनच्या शास्त्रज्ञांना. या शास्त्रज्ञांनी अशी उपकरणे विकसित केली ज्याद्वारे ऑटो सेकंदात इलेक्ट्रॉनचे जग पाहता येईल. ब्रह्मांडाचे वय जाणून घेण्यापासून ते आरोग्य तपासण्यापर्यंत अनेक गोष्टींसाठी त्यांचे हे संशोधन उपयोगी पडत आहे. भौतिकशास्त्रातील योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार नोबेल पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार क्लॉडिया गोल्डिन यांना देण्यात आला. त्या अमेरिकेच्या आहेत. श्रम बाजारपेठेतील स्त्रियांची मिळकत व स्त्रियांचा श्रम पुरवठ्यातील सहभाग यावर त्यांनी जे संशोधन केलं त्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळविणाऱ्या त्या 3ऱ्या महिला ठरलेल्या आहेत. अशा प्रकारे ह्या 6 नोबेल पुरस्कारांची मानकरी आपण पाहिले. तर शांततेचा नोबेल पुरस्कार एका व्यक्तीला मिळाला, त्याचप्रमाणे साहित्याचा देखील एकाला मिळालेला आहे आणि अर्थशास्त्राचा देखील एकाच व्यक्तीला हा पुरस्कार मिळालेला आहे. शांततेचा नोबेल पुरस्कार आणि अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार जो आहे तो महिलांना मिळालेला आहे आणि बाकी वैद्यकशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्राचे पुरस्कार याचे 3 मानकरी आहेत. वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार mRNA लस निर्माण केली गेली तिच्या संशोधनासंबंधी देण्यात आलेला आहे. रसायनशास्त्राचा जो आहे तो क्वांटम डॉट्सच्या शोधासंबंधी आणि
तर भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार देखील या कारणासाठी म्हणजेच ॲटोसेकंदात इलेक्ट्रॉनचे जग पाहण्यासंबंधी जी काही उपकरणे विकसित केलेली आहेत त्यासंबंधी तो देण्यात आलेला आहे। तर नोबेल पुरस्कार आपल्या या चॅनलवरती विस्तृत स्वरूपात म्हणजे एक स्पेशल व्हिडिओ त्यावर आपण केलेला आहे, त्याला रिस्पॉन्स देखील चांगला मिळालेला आहे तुमचा, तर तो तुम्ही पाहू शकता अधिक माहितीसाठी आणि तुमची उजळणी करण्यासाठी। तर आय बटन मध्ये ती लिंक दिलेली आहे, त्याचबरोबर डिस्क्रिप्शन मध्ये देखील आपण ती लिंक देऊया। तर अशा प्रकारे नोबेल पुरस्कार तुमच्या लक्षात आलेले असतील। त्यानंतर आता पुढचा पुरस्कार आपण पाहू। तर या ठिकाणी आता आपण पाहणार आहोत यंदाचा महत्त्वाचा पुरस्कार ज्यावरती 100% प्रश्न विचारले जाणार आहेत, तो म्हणजे भारतरत्न पुरस्कार 2024। या पुरस्काराचे मानकरी यावर्षी 5 जणांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे, त्यापैकी 4 जणांना हा पुरस्कार मरणोत्तर देण्यात आलेला आहे, हे लक्षात असू द्या। भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान असून भारताच्या राष्ट्रपतींकडून साहित्य, कला, विज्ञान व सार्वजनिक सेवा आदी क्षेत्रात असामान्य कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार 26 जानेवारी रोजी साधारणतः देण्यात येतो, म्हणजेच प्रजासत्ताक दिनी देण्यात येतो। हा सन्मान देण्यास 1954 पासून सुरुवात झालेली आहे, ही प्राथमिक माहिती लक्षात असू द्या। यंदाचा जो भारतरत्न पुरस्कार आहे तो कोणाला मिळालेला आहे म्हणजे कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे, तर या पुरस्काराचे मानकरी पहिले आहेत लालकृष्ण अडवाणी, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान आहेत, ते गृहमंत्री देखील होते आपल्या देशाचे। भारतरत्न मिळविणारे ते 50वे व्यक्ती ठरले। कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आलेला आहे। कोण होते हे, तर बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी नेते होते। 24 जानेवारी 2024 हा त्यांचा 100वा जयंती दिन होता, हे लक्षात असू द्या। त्यानंतर PV नरसिंह राव यांना मरणोत्तर देण्यात आला। भारताचे 9वे पंतप्रधान होते ते, व्यक्ती या नात्याने 9वे पंतप्रधान होते। सन 1990च्या दशकात भारताची अर्थव्यवस्था उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या मार्गावर नेण्यामध्ये त्यांचा आणि मनमोहन सिंग अर्थमंत्री होते त्या काळी त्यांचा मोठा वाटा होता, सहभाग होता। त्यानंतर चौधरी चरण सिंह यांना देखील मरणोत्तर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। भारताचे 5वे पंतप्रधान होते ते, व्यक्ती या नात्याने त्यांनी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक महत्त्वपूर्ण योजना राबविल्या। त्यानंतर पुढचा पुरस्कार जो आहे महत्त्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टीने, डॉक्टर MS स्वामीनाथन यांना देखील मरणोत्तर देण्यात आला। प्रसिद्ध कृषी वैज्ञानिक होते ते आणि भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून त्यांना संबोधलं जातं, ओळखलं जातं। हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने। त्यांनी भात आणि गहू पिकांच्या उच्च उत्पादन क्षमतेच्या म्हणजेच ज्यांना आपण हाय इल्डिंग व्हरायटी म्हणतो त्या उच्च उत्पादन क्षमतेच्या जाती त्यांनी विकसित केल्या, त्यामुळे भारतात अन्न उत्पादन लक्षणीयरित्या वाढले आणि अन्नधान्याच्या बाबतीत आपण बऱ्यापैकी स्वयंपूर्ण होऊ लागलो त्यांच्या संशोधनामुळे। तर तुमच्या लक्षात आलं भारतरत्न पुरस्काराचे मानकरी किती आहेत, यंदा एकूण 5 आहेत। कोण कोण आहेत, लालकृष्ण अडवाणी, कर्पूरी ठाकूर, PV नरसिंह राव, चौधरी चरण सिंह, डॉक्टर MS स्वामीनाथन। 2 जण जे आहेत ते भारताचे पूर्व पंतप्रधान होते किंवा माजी पंतप्रधान होते। लालकृष्ण अडवाणी हे गृहमंत्री आणि उपपंतप्रधान होते। कर्पूरी ठाकूर बिहारचे माजी मुख्यमंत्री होते, तर MS स्वामीनाथन हे कृषी शास्त्रज्ञ होते ज्यांना आपण भारतीय हरित क्रांतीचं जनक म्हणून संबोधलं जातं, त्यांना ओळखलं जातं। आणि हा देखील एक प्रश्न या ठिकाणी तयार होतो, भारतरत्न पुरस्कार कोणत्या कृषी वैज्ञानिकाला मिळाला, तर त्यांचं नाव आहे MS स्वामीनाथन आणि त्यांना कोणत्या नावाने संबोधलं जातं, तर त्यांना भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून संबोधलं जातं। लक्षात आलं। आता यानंतर पुढचे जे पुरस्कार आहेत ते आहेत पद्म पुरस्कार 2024। आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत या पुरस्काराची। तर 2024 मध्ये 132 व्यक्तींना पद्म पुरस्कार जाहीर झाले। 132 व्यक्तींना पद्म पुरस्कार म्हणजे कोणते, तर पद्मविभूषण आलं, पद्मभूषण आलं त्यामध्ये आणि पद्मश्री देखील त्यामध्ये समाविष्ट आहे। तर सन 2024 मध्ये 132 व्यक्तींना पद्म पुरस्कार जाहीर झाले, त्यापैकी एकूण 5 जणांना पद्मविभूषण हा पुरस्कार म्हणजे पद्म पुरस्कारांतर्गतचा सर्वोच्च पुरस्कार 5 जणांना देण्यात आला। 17 जणांना पद्मभूषण पुरस्कार आणि 110 जणांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले। यामध्ये मग महिला किती आहेत, तर 30 महिला आहेत। आता लक्षात घ्या 132 जणांना पुरस्कार देण्यात आला, त्यापैकी 30 महिला आहेत। एकूण 8 परदेशी नागरिक आहेत आणि 9 जणांना मरणोत्तर हा पुरस्कार देण्यात आला। तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, 30 महिला आहेत, 8 परदेशी नागरिक आहेत आणि एकूण 9 जणांना मरणोत्तर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। ही माहिती लक्षात असू द्या MPSCच्या दृष्टीने। त्यानंतर
पद्मविभूषण पुरस्काराचे मानकरी कोण कोण आहेत? वैजयंतीमाला बाली, अभिनेत्री कला तामिळनाडू, कोनिडेला चिरंजीवी हे देखील कला आंध्र प्रदेश, व्यंकय्या नायडू सार्वजनिक व्यवहार आंध्र प्रदेश, बिंदेश्वर पाठक मरणोत्तर देण्यात आला त्यांना, सामाजिक कार्य बिहार। आता या ठिकाणी व्यंकय्या नायडू हे भारताचे उपराष्ट्रपती होते, हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे। त्यानंतर पद्मा सुब्रमण्यम कला तामिळनाडू यांना। तर एकूण 5 जणांना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्यामुळे ही 5ही नावं लक्षात ठेवणं आपल्यासाठी आवश्यक आहे। एक सार्वजनिक व्यवहार म्हणजे राजकारणातले, एक सामाजिक कार्यातले आणि पद्मा सुब्रमण्यम या देखील कला क्षेत्रातले आहेत, म्हणजे एकूण 3 जण कला क्षेत्रातले आहेत आणि एक सार्वजनिक क्षेत्रातले आणि एक सामाजिक कार्य या क्षेत्रातले आहेत। त्यानंतर पद्मभूषण पुरस्कार फातिमा बीवी यांना देण्यात आला। त्यानंतर होर्मुझजी एन कामा यांना, हे महाराष्ट्राचे आहेत। मिथुन चक्रवर्ती अभिनेता पश्चिम बंगाल, यंग लिऊ, अश्विन मेहता वैद्यकीय महाराष्ट्राचे पुरस्कार आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे परीक्षेच्या दृष्टीने। सत्यव्रत मुखर्जी, त्यानंतर राम नाईक हे देखील महाराष्ट्राचे आहेत। राजदत्त उर्फ दत्तात्रय अंबादास मायाळू हे पूर्ण नाव लक्षात ठेवणं गरजेचं आहे, अभिनेते होते, हे एक महाराष्ट्राचे आहेत। त्यानंतर प्यारेलाल शर्मा कला, तेही महाराष्ट्राचे आहेत आणि कुंदन व्यास साहित्य शिक्षण आणि पत्रकारिता हे देखील महाराष्ट्राचे आहेत। पद्मभूषण पुरस्कारांच्या एकूण 17 मानकऱ्यांमध्ये 6 व्यक्ती महाराष्ट्रातील आहेत, हे लक्षात घ्या। म्हणजे एकूण 17 पद्मभूषणचे जे मानकरी आहेत त्यामध्ये 6 जे आहेत ते महाराष्ट्रातले आहेत। त्यामध्ये महत्वाचे विचारले जाणारे कोणते, तर राजदत्त उर्फ दत्तात्रय मायाळू, प्यारेलाल शर्मा, कुंदन व्यास, होर्मुझजी कामा आणि अश्विन मेहता। याशिवाय राम नाईक हे राजकारणातील व्यक्ती, त्यांना देखील हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे। तर तुमच्या लक्षात आले असेल की पद्म पुरस्कारा संबंधीची माहिती देखील कशा पद्धतीने आपण लक्षात ठेवली पाहिजे परीक्षेच्या दृष्टीने। त्यानंतर पुढचा पुरस्कार आहे पद्मश्री पुरस्कार। पद्मश्री पुरस्काराच्या एकूण 110 मानकऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील 6 व्यक्तींचा समावेश आहे आणि आपल्या परीक्षेच्या दृष्टीने आता आपण हे 6 व्यक्तीच लक्षात ठेवू शकतो, कारण 110 मानकरी लक्षात ठेवण्याची आवश्यकता देखील परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला नाहीये। तर मनोहर डोळे हे वैद्यकीय क्षेत्रातील आहेत, हे नाव लक्षात ठेवणं सोपं आहे। चंद्रशेखर मेश्राम वैद्यकीय क्षेत्रातले आहेत। उदय देशपांडे क्रीडा क्षेत्रातले, जहीर काजी साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातले, कल्पना मोरपारिया व्यापार आणि उद्योग क्षेत्रातले आणि शंकर बाबा पुंडलिकराव पापळकर सामाजिक कार्य। अशा प्रकारे तुमच्या लक्षात आलं असेल की पद्म पुरस्कार आपण या परीक्षेसाठी कोणत्या प्रकारे कशा पद्धतीने लक्षात ठेवावे। यानंतर आपण आता काही महत्वाचे पुरस्कार पाहूया टेबलच्या माध्यमातून, म्हणजे आपली बऱ्याच पुरस्कारांची तयारी होऊन जाईल। तर पहिला पुरस्कार आहे महत्वाचा बुकर पुरस्कार 2023चा, म्हणजे हे सगळे लेटेस्ट पुरस्कार आहेत, 2024चा आता येईल पुढे। त्यामुळे बुकर पुरस्कार 2023चा पॉल लिंच यांना प्रॉफिट सॉन्ग या कादंबरीसाठी प्रदान करण्यात आला। इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2023चा महत्वाचा आहे, संगीतकार डॅनियल बरेनबोईम आणि शांतता कार्यकर्ते अली अब्बू आवाद यांना इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या संदर्भातील हा पुरस्कार आहे। त्यानंतर महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023, याचं स्वरूप लक्षात ठेवा, 25 लाख रुपये, मानपत्र व स्मृतिचिन्ह हे स्वरूप आहे। आपण यानंतरचा व्हिडिओ वेगवेगळ्या पुरस्कारांचे, म्हणजे जे की महत्वाचे पुरस्कार आहेत आणि त्या पुरस्कारांचं स्वरूप यापूर्वी विचारलं गेलं आहे आणि यापुढे विचारण्याची शक्यता आहे, त्या संबंधीचा एक डेडिकेटेड व्हिडिओ आपण करूया। यानंतरचा व्हिडिओ त्या संबंधीचाच असेल। तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023चा अशोक सराफ यांना, ज्येष्ठ अभिनेते आहेत, यापूर्वीचा कोणाला मिळाला होता हे देखील तुम्ही पाहायला पाहिजे। त्यानंतर गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2023चा, त्याचं नवं स्वरूप आहे 10 लाख रुपये रोख, सन्मान चिन्ह व मानपत्र, सुरेश वाडकर ज्येष्ठ पार्श्वगायक आहेत, त्यांना देण्यात आलेला आहे। त्यानंतर राज कपूर जीवन गौरव पुरस्कार, याचं नवं स्वरूप आहे 10 लाख रुपये रोख, मानपत्र व सन्मान चिन्ह। तर हा पुरस्कार यावर्षी 3 नावे घोषित केलेली आहेत, राहिलेले पुरस्कार हे 2020चा अरुणा इराणी यांना, 2021चा मिथुन चक्रवर्ती यांना आणि 2022चा हेलन यांना। आताच यापूर्वी आपण पाहिलं की मिथुन चक्रवर्ती यांना कोणता पुरस्कार मिळालेला आहे, तर पद्मभूषण पुरस्कार मिळालेला आहे 2024चा। त्यामुळे हे नाव आता पुरस्कारांच्या दृष्टीने आपल्याला लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे। तर त्यानंतर पुढचा पुरस्कार आहे राज कपूर विशेष योगदान पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार आहेत हे। तर त्याचं नवं स्वरूप आहे 6 लाख रुपये रोख, मानपत्र व सन्मान चिन्ह, हे स्वरूप बदललेलं आहे, त्यामुळे लक्षात ठेवा
2020 चा JP दत्ता दिग्दर्शक आहेत, 2021 चा सोनू निगम गायक, आणि 2022 चा जो पुरस्कार आहे हा विशेष योगदान पुरस्कार विधू विनोद चोप्रा यांना देण्यात आलेला आहे। त्यानंतर पुढचा पुरस्कार आहे चित्रपती V शांताराम जीवन गौरव पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचाच पुरस्कार आहे। नवं स्वरूप आहे 10 लाख रुपये रोख, मानपत्र व सन्मान चिन्ह। 2020 चा रवींद्र महाजनी दिवंगत, नुकतेच बातमी होती त्यांच्या संदर्भात आपल्याला, तर 2020 चा रवींद्र महाजनी यांना, 2021 चा उषा चव्हाण ज्येष्ठ अभिनेत्री, आणि 2022 चा उषा नाईक ज्येष्ठ अभिनेत्री। या ठिकाणी कन्फ्युजन होऊ शकतं, त्यामुळे लक्षात ठेवा 21 चा पुरस्कार चव्हाण यांना आहे, उषा चव्हाण यांना, तर 2022 चा पुरस्कार उषा नाईक यांना देण्यात आलेला आहे। त्यानंतर पुढचा पुरस्कार चित्रपती V शांताराम विशेष योगदान पुरस्कार, याचं देखील स्वरूप 6 लाख रुपये रोख, मानपत्र व सन्मान चिन्ह असं आहे। 2020 चा गजेंद्र अहिरे यांना, दिग्दर्शक आहेत ते, त्यांचं नाव आताही चर्चेत आहे, तुम्ही ते पाहून घ्या। 2021 चा रवींद्र साठे यांना ज्येष्ठ पार्श्वगायक, आणि 2022 चा नागराज मंजुळे यांना देण्यात आलेला आहे। जोड्या लावा म्हणून देखील प्रश्न आला तर आपल्याला माहित पाहिजे हे 4 पुरस्कार वेगवेगळे दिले जातील आणि हे यापैकी काही मानकरी दिले जातील, तर त्या दृष्टीने तयारी करणं आपल्यासाठी आवश्यक आहे। नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार, याचं नवं स्वरूप पाहून घ्या, 10 लाख रुपये रोख, सन्मान चिन्ह व मानपत्र। 2023 चा म्हणजे लेटेस्ट पुरस्कार कुणाला दिलेला आहे तर अशोक समेळ यांना, 2022 चा सुहासिनी देशपांडे यांना। तर प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार या संदर्भातली जी इतर माहिती आहे आता पुरस्कारासंबंधित, म्हणजे हा पुरस्कार कोणामार्फत दिला जातो, त्याचं स्वरूप काय, कधी सुरू झाला, त्याचे पहिले मानकरी कोण, या संबंधीचा एक डेडिकेटेड एक स्पेशल व्हिडिओ आपण यानंतर करणार आहोत, म्हणजे या पुरस्काराचं शिक्षण आपलं पूर्णतः तयार व्हावं की कोणताही पुरस्कार विचारला गेला तर आपले मार्क जाऊ नयेत। त्यानंतर पुढचा पुरस्कार आहे संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार। हा जो आहे तो प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार आहे, आणि संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार जो आहे तो संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार आहे। त्याचं देखील स्वरूप रुपये 10 लाख रोख, सन्मान चिन्ह व मानपत्र असंच आहे। 2023 चा पुरस्कार पंडित मकरंद कुंडले यांना देण्यात आला, तर 2022 चा पुरस्कार नयना आपटे यांना देण्यात आला। थोडे वेळ कन्फ्युजन जरी वाटलं तर तुम्ही हा चार्ट पुन्हा पुन्हा जर ऑब्झर्व केला आणि माइंड मॅपच्या स्वरूपामध्ये तुम्ही जे थोडंसं ते लिहून काढलं एक तक्त्याच्या स्वरूपामध्ये तर ते सोपं जाईल लक्षात ठेवणं। त्यानंतर पुढचा पुरस्कार आहे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार, त्याचं देखील नवं स्वरूप आहे, रुपये 10 लाख रोख, सन्मान चिन्ह आणि मानपत्र। 2023 चा पुरस्कार पंडित शशिकांत उर्फ नाना श्रीधर मुळे यांना घोषित झालेला आहे। 2022 चा पुरस्कार पंडित उल्हास कशाळकर यांना प्रदान करण्यात आलेला आहे। आता तुमच्या लक्षात आले असेल की हा व्हिडिओ किती महत्वाचा आहे, कारण सर्व महत्वाचे पुरस्कार यामध्ये आपण घेतलेले आहेत, त्याचे मानकरी पाहत आहोत। पण आपण या पुरस्कारामध्ये 58वा ज्ञानपीठ पुरस्कार 2023 संस्कृत विद्वान जगद्गुरु रामभद्राचार्य यांना आणि उर्दू कवी व गीतकार गुलजार यांना प्रदान करण्यात आलेला आहे। त्यानंतर पुढचा पुरस्कार आहे 53वा दादासाहेब फाळके पुरस्कार 2023 चा वहिदा रहमान यांना मिळाला आहे, ज्येष्ठ हिंदी चित्रपट अभिनेत्री आहेत या। त्यानंतर पुढचा पुरस्कार आहे साहित्य अकादमी पुरस्कार 2023 चा, आपण मराठी भाषेसाठीचा विचारात घेणार आहोत, तर कृष्णात खोत यांना रिंगाण या कादंबरीसाठी मिळालेला आहे। हा पुरस्कारही महत्वाचा आहे, तर लक्षात घ्या ज्ञानपीठ पुरस्कार कोणास मिळालेला आहे तर रामभद्राचार्य आणि गुलजार यांना। तर दादासाहेब फाळके पुरस्कार वहिदा रहमान, साहित्य अकादमी पुरस्कार मराठी भाषेसाठीचा सन 2023 चा कृष्णात खोत यांना रिंगाण या कादंबरीसाठी। त्यानंतर पुढचा पुरस्कार आहे विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2023 चा डॉक्टर रवींद्र शोभने साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अलीकडचे नुकत्याच झालेल्या, हे लक्षात ठेवा। त्यानंतर श्री पु भागवत पुरस्कार 2023 चा मनोविकास प्रकाशन पुणे या प्रकाशन संस्थेला मिळालेला आहे। 56वे विष्णुदास भावे गौरव पदक प्रशांत दामले नाट्याभिनेते कलाकार त्यांना मिळालेला आहे। डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार 2023 चा हा पहिला पुरस्कार आहे, शरद पवार यांना मिळालेला आहे। आणि पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा पुरस्कारच आहे हा, तो चैत्राम पवार यांना प्रदान करण्यात आलेला आहे। अशा प्रकारे अतिशय महत्त्वाचे पुरस्कार या टेबलमध्ये समाविष्ट केलेले आहेत। यावर प्रश्न येणार आहेत हे मी तुम्हाला वेगळ्याने सांगायची काही गरज नाहीये, त्यामुळे तुम्ही काळजीपूर्वक हा व्हिडिओ पहा आणि याचे नोटिंग करून ठेवा। त्याच प्रकारे आपल्या ॲपवरही तुम्हाला ही PDF मिळेल, परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे
हे सर्व पुरस्कार आणि याशिवाय अनेक चालू घडामोडींचं कलेक्शन जे आहे ते आपल्या स्मॉलेस्ट जनरल नॉलेजची 47वी जी रिप्रिंटेड आवृत्ती आहे, म्हणजे पुनर्मुद्रित आवृत्ती आहे, जी पुनर्मुद्रित करावी लागली ती केवळ विद्यार्थ्यांच्या मागणीमुळे, अन्यथा साधारणतः जून-जुलैच्या आसपास ही आवृत्ती आली असती. पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांनी आग्रही मागणी केल्यामुळे प्रकाशनाने त्याचे रिप्रिंटेड व्हर्जन काढलं, परंतु मुलांच्या सोयीसाठी म्हणा किंवा त्यांना मदत व्हावी म्हणून सुरुवातीला काही चालू घडामोडीचा जो पार्ट आहे तो ऍड केलेला आहे त्या आवृत्तीमध्ये, तुम्ही तो पाहू शकता. अर्थात ज्यांच्याकडे 47वी आवृत्ती आहे त्यांनी ही नवी आवृत्ती घ्यावी असं नाहीये, कारण त्या चालू घडामोडी आपण आपल्या या चॅनलवरती कव्हर करणार आहोत. त्यानंतर पुढचे जे पुरस्कार आहेत ते आहेत राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2023. तर या ठिकाणी आपण या पुरस्काराच्या फार डिटेलमध्ये जाणार नाहीये, कारण या संबंधीचा एक स्पेशल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, ज्याला आपला रिस्पॉन्स देखील चांगला मिळालेला आहे. तर आय बटन मध्ये त्याची लिंक दिलेली आहे, त्याचबरोबर डिस्क्रिप्शन मध्ये देखील या पुरस्काराची लिंक दिलेली आहे, यावर देखील हमखास प्रश्न विचारले जाणार आहेत. तर या ठिकाणी पाहूया आपण महत्वाचा पुरस्कार क्रीडा पुरस्कारांतर्गत म्हणजेच राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांतर्गत मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार खेळाडूला मागील 4 वर्षाच्या कालावधीत क्रीडा क्षेत्रातील नेत्रदीपक आणि उत्कृष्ट कामगिरीसाठी दिला जातो. म्हणजेच हा पुरस्कार देण्यासाठी काय केलं जातं तर त्याची मागील 4 वर्षाची कामगिरी लक्षात घेतली जाते. तर 2023चा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर चिराग चंद्रशेखर शेट्टी बॅडमिंटन खेळाडू आहे, आणि रंकी रेड्डी सात्विक साईराज हा देखील बॅडमिंटन खेळाडू आहे. या दोन्ही क्रीडापटूंना किंवा बॅडमिंटनपटूंना त्यांच्या समान सांघिक कामगिरीसाठी हा ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतर खेळामधील उत्कृष्ट कामगिरीसाठीचा अर्जुन पुरस्कार खेळाडूला मागील 4 वर्षाच्या कालावधीतील चांगल्या कामगिरीसाठी आणि नेतृत्व, खिलाडू वृत्ती आणि शिस्त पालन यासाठी हा अर्जुन पुरस्कार दिला जातो. सन 2023 मध्ये खेळातील उत्कृष्ट कामगिरीसाठी 26 खेळाडूंना एकूण 26 खेळाडूंना हा अर्जुन पुरस्कार घोषित झालेला आहे. तर तुम्ही या ठिकाणी ते नाव पाहू शकता, आणि पूर्वी देखील आपण तो व्हिडिओ केलेला आहे, त्यामध्येही ही फाईल पूर्ण तुम्हाला पाहायला मिळेल. त्याचबरोबर आपल्या विनायक स्टडी ऍप वर देखील ही फाईल त्या ठिकाणी दिलेली आहे तुम्हाला वाचण्यासाठी. त्याचबरोबर तुम्ही जर स्मॉलेस्ट जनरल नॉलेज ची रिप्रिंटेड 47वी आवृत्ती जी नुकतीच प्रकाशित झालेली आहे ती जर घेतली तर त्यामध्ये देखील ही सर्व माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. तर आपण आता या ठिकाणी हे नाव वाचत नाही, कारण व्हिडिओ आधीच खूप मोठा होतोय. त्यानंतर एकूण 26 नावं जी आहेत ती आहेत अर्जुन पुरस्कार मिळालेल्या मानकऱ्यांची. त्यानंतर उत्कृष्ट क्रीडा प्रशिक्षकांसाठी द्रोणाचार्य पुरस्कार 2023. क्रीडा प्रशिक्षणात सातत्याने उत्कृष्ट व गुणवत्तापूर्ण कार्य करणाऱ्या आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळाडूंना उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी सक्षम करणाऱ्या प्रशिक्षकांना हा पुरस्कार दिला जातो. म्हणजेच द्रोणाचार्य पुरस्कार हा कोणाचा आहे? प्रशिक्षकांचा आहे. अर्जुन पुरस्कार हा खेळाडूंचा आहे. नियमित श्रेणीमध्ये दिला जातो आणि अजीवन श्रेणीमध्ये दिला जातो. तर ही नावे तुम्ही पाहून घ्या. या ठिकाणी मी आता वाचत नाही, कारण व्हिडिओ बराच मोठा होईल. त्यानंतर पुढचा पुरस्कार आहे क्रीडा क्षेत्रातील ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार 2023. क्रीडा क्षेत्रात आपल्या कामगिरीने योगदान देणाऱ्या आणि निवृत्तीनंतरही खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी सतत योगदान देणाऱ्या खेळाडूंना हा प्रदान केला जातो. यंदा या पुरस्कारांसाठी मंजुषा कंवर, विनीत कुमार शर्मा आणि कविता सेल्वराज यांची निवड करण्यात आलेली आहे. हे त्यांचे खेळ आहेत, हे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. त्याचबरोबर अजून एक पुरस्कार आहे शेवटचा, तो आहे मौलाना अबुल कलाम आझाद चषक 2023. यंदा आंतरविद्यापीठ स्पर्धांमध्ये सर्वांगीण उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यापीठाला हा पुरस्कार दिला जातो. यंदा अमृतसरचे गुरु नानक देव विद्यापीठ जे आहे ते या चषकाचे मानकरी ठरलेले आहे. तर अशा प्रकारे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार या ठिकाणी आपण थोडक्यात विचारात घेतलेले आहेत. त्यानंतर आता पुढचा जो पार्ट आहे तो या ठिकाणी आपण जी काही सुधारित रक्कम आहे याच पुरस्कारांची म्हणजे क्रीडा पुरस्कारांची, तर ती या ठिकाणी विचारात घेतलेली आहे, कारण यावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023 25 लाख रुपये या पुरस्कारांतर्गत सन्मान राशी दिली जाते. अर्जुन पुरस्काराची रक्कम आहे 15 लाख रुपये. द्रोणाचार्य पुरस्काराची नियमित श्रेणीची रक्कम आहे 10 लाख रुपये. द्रोणाचार्य पुरस्कार अजीवन श्रेणी किंवा जीवन गौरव श्रेणी त्यांना 15 लाख रुपये आहे, आणि ध्यानचंद जीवन गौरव पुरस्काराची 10 लाख रुपये आहे. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराची 25 लाख रुपये आहे, तर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्काराची रक्कम 10 लाख रुपये आहे. हा देखील तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा आहे, तो तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर सौंदर्य स्पर्धा 2024 मध्ये जी नुकतीच झालेली आहे मिस वर्ल्ड
स्पर्धा त्याची विजेती आहे क्रिस्टिना पिस्कोवा, चेक रिपब्लिकची ही सौंदर्यवती आहे. आणि मिस युनिव्हर्स 2023 ची विजेती आहे शेनिस पॅलासियोस. हे लक्षात ठेवा. हे त्यानंतर आपल्याला पाहायचंय ते म्हणजे 66वे ग्रॅमी पुरस्कार 2024. तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील संगीत क्षेत्रातील हा अत्यंत मानाचा पुरस्कार मानला जातो. सन 2024च्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात भारतीय संगीतकारांनी आपली मोहर उमटवलेली आहे. म्हणजे त्यांना या पुरस्कारामध्ये गौरविण्यात आलेलं आहे. भारतीय फ्युजन बँड शक्तीला बेस्ट ग्लोबल म्युझिक अल्बम पुरस्काराने गौरवण्यात आलेला आहे. तर म्युझिक बँडमध्ये म्हणजे या म्युझिक बँडमध्ये शंकर महादेवन, जॉन मॅक्लाफलिन, झाकीर हुसैन, व्ही सेल्वा गणेश आणि गणेश राज गोपालन आदी कलाकारांचा किंवा संगीतकारांचा समावेश आहे. या बँड शिवाय बासरी वादक राकेश चौरसिया यांना देखील ग्रॅमी पुरस्कार मिळालेला आहे. 5 फेब्रुवारी 2024 रोजी अमेरिकेतील लॉस एंजेलिस मध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडलेला आहे. आता भारतीयांना मिळाल्यामुळे परीक्षेच्या दृष्टीने याचं देखील महत्व आहे. झाकीर हुसेन यांचा हा 3रा ग्रॅमी पुरस्कार आहे. तबला वादक आहेत ते आणि झाकीर हुसेन यांना हा 3रा ग्रॅमी पुरस्कार मिळालेला. यापूर्वी त्यांना प्लॅनेट ड्रम्स साठी TH विनायक राम यांच्यासह ग्रॅमी पुरस्कार मिळाला होता. तर 2008 मध्ये ग्लोबल ड्रम प्रोजेक्ट साठी देखील त्यांना मिळाला होता हा पुरस्कार. भारताचे प्रसिद्ध सतार वादक आणि संगीतकार दिवंगत पंडित रविशंकर यांना 68 मध्ये म्हणजे 1968 मध्ये ग्रॅमी पुरस्कार मिळाला आणि ते पहिले भारतीय संगीतकार ठरले हा पुरस्कार मिळवणारे. पंडित रविशंकर यांच्यासह वेस्टर्न म्युझिक कंडक्टर जुबिन मेहता हे देखील 5 वेळा ग्रॅमी पुरस्काराचे मानकरी ठरलेले आहेत. ही माहिती परीक्षेच्या दृष्टीने लक्षात असू द्या तुम्ही, महत्वाची आहे. तर त्यानंतर आता हे जे पुरस्कार आहेत हे चित्रपट पुरस्कार आहेत आणि परीक्षेमध्ये यापूर्वी प्रश्न आलेले आहेत. तर 96वा ऑस्कर पुरस्कार सोहळा 2024 किंवा 96वे ऑस्कर पुरस्कार 2024 मध्ये जे देण्यात आलेले आहेत नुकतेच ते सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे ओपेनहायमर. त्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेता किलियन मर्फी म्हणजे ओपेनहायमर या चित्रपटासाठीच मिळालेला आहे. त्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री एम्मा स्टोन पुअर थिंग्स या चित्रपटातील भूमिकेसाठी. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ओपेनहायमर या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठीच क्रिस्टोफर नोलन यांना मिळालेला आहे. म्हणजे सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक हे तिन्ही पुरस्कार ओपेनहायमर या चित्रपटाला मिळालेले आहेत. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार एम्मा स्टोन पुअर थिंग्स या चित्रपटासाठी देण्यात आलेला आहे. म्हणजे आपल्याला लक्षात ठेवणं सोपं जाईल. सर्वोत्कृष्ट ओरिजिनल सॉन्ग किंवा मूळ गीत व्हॉट वॉज आय मेड फॉर बार्बी या चित्रपटासाठी. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता रॉबर्ट डाउनी ज्युनियर ओपेनहायमर साठीच मिळालेला हा देखील पुरस्कार. त्यानंतर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा मात्र द होल्ड ओव्हर्स दा वाईन जॅय रेंडोल्फ यांना मिळालेला आहे. म्हणजे पहा, सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मात्र ओपेनहायमर शिवाय इतर चित्रपटाला मिळालेला आहे. आणि सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट द झोन ऑफ इंटरेस्ट या ठिकाणी या चित्रपटाला मिळालेला आहे. तुम्ही लक्षात घ्या की आपण इथे थोडक्यामध्ये पाहतो या व्हिडिओमध्ये. तर याची डिटेल वाटलं तर आपण नंतर दुसरा एखादा व्हिडिओ करू त्यावर. 69वे फिल्मफेअर पुरस्कार 2024. तर या पुरस्काराचे देखील मानकरी पाहूयात आपण थोडक्यात. सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला आहे 12वी फेल. हा चित्रपट मध्यंतरी भरपूर चर्चेत होता, तुम्हाला माहित असेल. सर्वोत्कृष्ट अभिनेता रणबीर कपूर अॅनिमल या चित्रपटासाठी. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आलिया भट्ट रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटासाठी. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा 12वी फेल साठी, हे महत्वाचं आहे. जीवन गौरव पुरस्कार यंदाचा डेव्हिड धवन यांना मिळालेला आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणजे समीक्षकांद्वारे कोणाला मिळालेला आहे, कोणत्या चित्रपटाला, तर जोरम या चित्रपटाला. सर्वोत्कृष्ट अभिनेता समीक्षकांद्वारे विक्रांत मेस्सी 12वी फेल मध्ये ज्यांनी काम केलं त्यांना. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री समीक्षकांचा म्हणजेच क्रिटिक्सचा पुरस्कार म्हणतो आपण, तर राणी मुखर्जी यांना. मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे आणि शेफाली शाह 3 ऑफ अस यांना मिळालेले आहे. आपण हे थोडक्यात पाहिलेले आहेत, हे महत्वाचे पुरस्कार आहेत म्हणून पाहिलेले आहेत. शक्यतो चित्रपटाचा पुरस्कार विचारला जातो, त्याचप्रमाणे अभिनेता अभिनेत्री काही वेळा जीवन गौरव पुरस्कार विचारण्याची शक्यता असते, परंतु परीक्षेसाठी असं टाळून आपल्याला अभ्यास करता येत नाही म्हणून आपण सर्व पुरस्कार पाहणं गरजेचं आहे. त्यानंतरचा जो पुरस्कार आहे तो आहे चित्रपटासंबंधीचाच 69वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2023. सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म म्हणजे चित्रपट आहे रॉकेटरी द नंबी इफेक्ट. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन निखिल महाजन गोदावरी द होली वॉटर. सर्वोत्कृष्ट अभिनेता अल्लू अर्जुन पुष्पा
द राईज या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आलिया भट्ट, गंगूबाई काठियावाडी आणि कृती सेनन मिमी या चित्रपटात मधील भूमिकेसाठी. सहाय्यक अभिनेत्री कोण आहे तर पल्लवी जोशी, द काश्मीर फाईल्स. सहाय्यक अभिनेता पंकज त्रिपाठी मिमी या चित्रपटातील भूमिकेसाठी. त्यानंतर संगीत दिग्दर्शन आर्टिस्ट सिनेमॅटोग्राफी बाल कलाकार सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळालेला आहे भाविन रबारी याला आणि विशेष ज्युरीचा पुरस्कार शेरशाह या चित्रपटाला मिळालेला आहे. राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी नर्गिस दत्त पुरस्कार द काश्मीर फाईल्स या चित्रपटाला मिळालेला आहे. सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट कोणता आहे तर सरदार उधम सिंह आणि सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट एकदा काय झालं. 69व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांतर्गत सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट एकदा काय झालं आहे, कारण या पुरस्कारानंतर अनेक पुरस्कार पुढे आलेले आहेत. तर त्यामध्ये मराठी चित्रपटांना जे काही पुरस्कार मिळालेले आहे आपण ते देखील आता पाहूयात. नॉन फीचर फिल्म कॅटेगरी मधील पुरस्कार आणि स्पेशल ज्युरी पुरस्कार रेखा मराठी, दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे. हे इतरही पुरस्कार तुम्ही या ठिकाणी पाहून घ्या. त्यानंतर आता अलीकडे जे पुरस्कार घोषित झाले 22 फेब्रुवारी 2024 रोजी प्रदान करण्यात आले ते म्हणजे 57वे महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार. कोविड नंतर काही काळ पुरस्कार थांबलेले होते. तर या ठिकाणी पहिला पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट चित्रपट क्रमांक 1 ज्याला नाव दिले दादासाहेब फाळके सर्वोत्कृष्ट चित्रपट क्रमांक 1 चा पुरस्कार 4 लाख रुपये व मानचिन्ह. मी हे बाकी वाचणार नाही आता जास्त. तर विजेता आहे वाय हा चित्रपट. त्यानंतर भालजी पेंढारकर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक क्रमांक 1 म्हणजे सर्वोत्कृष्ट चित्रपट सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक क्रमांक 1 2 लाख रुपयाचं बक्षीस आहे किंवा सन्मान राशी आहे. तर वाय या चित्रपटाला मिळालेला आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपट क्रमांक 2 विजेता आहे मिस यू मिस्टर. त्यानंतर राजा परांजपे उत्कृष्ट दिग्दर्शक क्रमांक 2 विजेता आहे समीर जोशी, चित्रपट आहे मिस यू मिस्टर. त्यानंतर चित्रपट क्रमांक 3 म्हणजे काय होतं मराठी चित्रपटांतर्गत सर्वोत्कृष्ट चित्रपट 1 सर्वोत्कृष्ट चित्रपट 2 आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट 3 असे पुरस्कार दिले जातात. त्याचप्रमाणे दिग्दर्शकांना देखील दिले जातात. तर या ठिकाणी सर्वोत्कृष्ट चित्रपट क्रमांक 3 चा विजेता आहे स्माईल प्लीज हा चित्रपट 2 लाख रुपयाचं त्यांना पारितोषिक मिळालेलं आहे. आणि राजा ठाकूर उत्कृष्ट दिग्दर्शक क्रमांक 3 विक्रम फडणीस आणि चित्रपट आहे स्माईल प्लीज. त्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मृण्मयी देशपांडे या पुरस्काराचं नाव आहे कैलासवासी स्मिता पाटील पारितोषिक आणि चित्रपट आहे मिस यू मिस्टर. म्हणजे हा पुरस्कार महत्वाचा आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कुणाला मिळालेला आहे तर मृण्मयी देशपांडे या अभिनेत्रीस मिळालेला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार म्हणजे शाहू मोडक पारितोषिक कुणाला मिळालेला आहे तर दीपक डोबरियाल. चित्रपट कोणता आहे तर बाबा. त्यानंतर सहाय्यक अभिनेत्री नंदिता पाटकर, चित्रपट बाबा. सहाय्यक अभिनेता रोहित फाळके, चित्रपट आहे पांघरुण. बाकीची माहिती तुम्ही या ठिकाणी वाचून घ्या. त्यानंतर पुढचा पुरस्कार आहे विनोदी अभिनेता पार्थ भालेराव बस्ता. त्यानंतर सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेता अजित खोब्रागडे हॉलिवूड या चित्रपटासाठी हे महत्वाचं आहे. सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री अंकिता लांडे गर्ल्स या चित्रपटासाठी हे देखील महत्वाचं आहे. प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती तर चित्रपट कोणता आहे तर हॉलिवूड. प्रथम पदार्पण चित्रपट दिग्दर्शक अच्युत नारायण, चित्रपटाचं नाव आहे वेगळी वाट. त्यानंतर हे महत्वाचे आहेत पुरस्कार व्ही शांताराम सामाजिक प्रश्न हाताळणारा चित्रपट तर कोणता आहे आनंदी गोपाळ हा. त्यानंतर दिग्दर्शक कोणता आहे सामाजिक प्रश्न हाताळणारा तर समीर विद्वांस. आनंदी गोपाळ याच चित्रपटासाठी मिळालेला आहे. दादा कोंडके ग्रामीण प्रश्न हाताळणारा चित्रपट कोणता आहे ताजमहाल हा. अनंत माने ग्रामीण प्रश्न हाताळणारा चित्रपट दिग्दर्शक. हे पुरस्कारांची नाव आहेत लालशाही मधले. तर नियाज मुजावर हे दिग्दर्शक आहेत आणि त्यांना ताजमहाल यासाठीच हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर आता काही पुढची महत्वाचे पुरस्कार पाहू फास्ट मध्ये आपण. सर्वोत्कृष्ट कथेचा पुरस्कार पांघरुण या चित्रपटासाठी कुणाची कथा आहे तर बाबा बोरकर स्वर्गीय त्यांची आहे. उत्कृष्ट पटकथा, उत्कृष्ट संवाद, उत्कृष्ट गीते हा पुरस्कार तुम्ही या ठिकाणी हे नाव वाचत चला आणि लक्षातही ठेवा आवश्यक वाटतील त्यावेळेस. तर गीत आहे आवाळा संग मातीचं नांदणं संजय कृष्णाजी पाटील यांना आणि या पुरस्काराचं नाव आहे कैलासवासी ग दी माडगुळकर पारितोषिक. चित्रपट आहे हिरकणी. उत्कृष्ट संगीत अमित राज यांना हिरकणी या चित्रपटासाठी अरुण पडवाल यांचं नाव दिलं या पुरस्काराला. उत्कृष्ट पार्श्वसंगीत प्रफुल्ल स्वप्नील यांना स्माईल प्लीज या चित्रपटासाठी. उत्कृष्ट पार्श्वगायक सोनू निगम हे महत्वाचं आहे. गीत
कोणतं आहे तर येशील तू हे गीत आहे. चित्रपट आहे मिस यू मिस्टर. उत्कृष्ट पार्श्वगायिका गीत कोणतं आहे आवाळा संग मातीचं नांदणं. मधुरा कुंभार या आहेत गायिका. चित्रपट हिरकणी. आणि उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक सुभाष नकाशे. चित्रपट हिरकणी. त्यानंतर उत्कृष्ट वेशभूषा विक्रम फडणीस. यापूर्वी नाव आलेले ते स्माइल प्लीज. रंगभूषा सानिका गाडगीळ. फत्ते शिकस्त या चित्रपटासाठी. उत्कृष्ट बाल कलाकार आयर्न मेघजी बाबा या चित्रपटासाठी. त्यानंतर मग हे इतर काही पुरस्कार आहेत, तुम्ही ते पाहून घ्या. अशा प्रकारे हा व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे, परंतु अतिशय महत्वाचे पुरस्कार आपण या ठिकाणी अगदी परीक्षेच्या दृष्टीने लक्षात राहील या पद्धतीने आपण आता पाहिलेले आहेत. पुरस्कारांचं स्वरूप आणि पुरस्कारासंबंधीची जी काही इतर माहिती किंवा अपडेट्स येत राहतील ते आपण नवीन व्हिडिओ करत राहूयात. म्हणजे थोडक्यात असं समजा की हा 2024च्या पुरस्कारांचा भाग 1 आहे आणि यानंतर आपण भाग 2, 3, 4 गरजेनुसार आपण करत जाऊया. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि जर तुमच्या काही सूचना असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.